हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आता बिबुल वाजलेला आहे। तर इथल्याच जे काही राहणारे रहिवासी आहेत तर त्यांची प्रतिक्रिया काय आपण आज जाणून घेऊयात। दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका आलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये कोणत्या गटाचा उमेदवार निवडून येईल? आमच्या हिंगणगाव गटात सौ किरण निलेश नलवडे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि सौ सीमा सुरेश बोयटे या पंचायत समितीच्या हिंगणगाव गणातून उमेदवार आहेत। तर सगळं ओव्हरऑल बघता भाजपच्या दोन्ही सीटा प्रचंड बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे। असं का वाटतं तुम्हाला की कारण या भागात दादांचं काम आहे, गावात विकास केलेला आहे, स्मशानभूमीचा रस्ता बघा, लाडकी बहीण योजना बघा, परत आम्हाला जे मागच्या डिसेंबरच्या 10 तारखेपासून जवळजवळ आज 30 तारीख आहे जानेवारीची, 1.5 महिना होऊन गेला, दिवसा लाईट आहे, नाहीतर रात्रीचं जायला लागायचं, कुठे डीपी हे झाला तिथं आपणच टाकायचं, ते आता झंझट राहिली नाही ना। डायरेक्ट तुमचं म्हणणं आता आहे की वारं बदलणार आहे आणि हां, वारं बदलणार आहे, आता माणसांना भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे। बरोबर, त्यामुळे निश्चित एकदम दोन्ही सीटा चांगल्या मतांनी विजयी होतील। परिवर्तन होणार, भाजपच येणार। परिवर्तन होणार, भाजपच येणार। तुम्हाला असं का वाटतं की भाजपच येईल म्हणून, भाजपच यावं? वारं फिरते त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय कमळच येणार, कारण त्यांनी भरपूर हे केलेलं आहे महिलांच्यासाठी, महिलांसाठी भरपूर काही प्रश्न केलेले सोडवलेत प्रश्न सोडवलेत जसे की तुम्ही महिलांचे। म्हणताय. हो, काय काय प्रश्न सोडवले तरी मावशी? लाडके बहिणीचं चालू केलंय, पाणी केलं, इकडं लाईट दिवसा झाली, मोटरींची। तुमचं म्हणणं की भाजप हे 100% टक्के येणारच। धन्यवाद आपली धन्यवाद। प्रतिक्रिया दिल्याबद्दल। ताई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? हेमला जय भोयटे। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालल्यात, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? आमच्या भागामध्ये रणजित नाईक निंबाळकर, रणजित दादा निंबाळकर। असं का वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी भरपूर सुखसुविधा इथं आणलेल्या आहेत। निरा देवधरचं पाणी ते आमच्यासाठी आणणार आहे, ते इतक्या दिवस होतं पण काय आमच्यासाठी कुणी एवढं हे केलं नाही आहे, त्यांनीच आता निरा देवधरचं पाणी आहे। शिवाय तुम्हाला सांगते बांधकाम, जे बांधकाम कामगार असतात त्यातून आम्हाला बरेच त्यांनी सहकार्य केलेलं आहे। आणि तुम्हाला सांगते लाडकी बहीण योजना, हां, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ना, ते आत्तापर्यंत कुठल्याच ह्यांनी दिलेले पक्षाने दिलेले नाही आहेत, पण त्यांनी आम्हाला तेवढं सहकार्य केलं की निदान आम्हाला ते महिन्याला 1,500 रुपये देत आहेत। आमचे पण भाऊ देत नाहीत। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हो, की त्यातनं तुम्हाला भरपूर सहकार्य होतंय। आमच्या भावांचा आहे, आशीर्वाद आहे आम्हाला आणि ह्यांचा पण आहे। म्हणजे तुम्ही जसं की म्हणलात की लाडकी बहीण म्हणजे रणजित दादा तुम्ही भाऊ म्हणल्यासारखंच। हां, ओके, तसंच। कारण भरपूर त्यांनी सुखसुविधा, लाईट, पाणी, तुम्हाला सांगते आता कुटी वगैरे असं ह्याचं सहकार्य भरपूर केलं आहे आम्हाला त्यांनी। म्हणजे यंदा तुम्ही तुमच्या भावाला निवडून आणणारच आणि 100% आमचं कमळ फुलणार। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर हिंगणगाव गटामधून तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचा उमेदवार ज्याचा पगडा भारी आहे? भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पगडा भारी आहे। ते ॲडव्होकेट आहेत ना, नेतृत्व एक नंबर आहे आणि हुशार आहेत, नेतृत्व एक नंबर आणि हुशार आहेत। त्यामुळे हिंगणगावचा विकास म्हणजे हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा विकास हा 100% निवडून आल्यानंतर होऊ शकतो। तुम्हाला असं का वाटतं की BJP गटच निवडून येईल म्हणून? हो, 35 वर्ष झालं विकासच नाही। हा रस्ता पहा ना, बरं, हा रस्ता बाकी समोरचा, आजपासून हिंगणगाव ते आरडगावपर्यंत हा रस्ता कमसे कम 15 वर्ष झाला। हा रस्ता एवढा खराब आहे की आज पण एखादं पेशंट जरी ह्या रस्त्याने जरी न्यायचं जरी म्हणलं तरी या ठिकाणी दुर्दैवी अवस्था आहे। नमस्कार दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर हिंगणगाव गटामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येईल? त्या बारीनं परिवर्तन आहे आणि भाजपचेच दोन्ही उमेदवार निवडून येतील 100%। भाजपच का वाटतंय तुम्हाला? भाजप म्हणजे काय झालं आहे, भाजपच्या काळामध्ये रणजितदादांनं पाणी आणण्याचं काम आणि 2 बलकवडी पाणी जोड प्रकल्प हा व्यवस्थित हाताळला आणि आमच्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा काम रणजितदादांनं केला आहे। त्याच्यामुळं या बारीनं
कमळच आमच्या भागात फुलल ही 100%. तर नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की हिंगणगाव गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? सध्या तर भाजपची हवा आहे. असं का वाटतं तुम्हाला? त्या लोकांचा आता कल झालेला आहे, विकास कामं भरपूर झालेली आहेत, नवीन प्रकल्प आलेले आहेत. पाण्याची आमची जी बऱ्याच वर्षांची मोठी अडचण होती ती रणजितदादांना दूर केली आणि बऱ्याच अशा गोष्टीत रणजितदादांनी जे आता नवीन नवीन काही हातात घेतलेली आहेत कामं. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजप पक्षाचाच उमेदवार इथं निवडून येणार, त्यात काही शंका नाही. का, तुम्हाला असं का वाटतं? कारण कसं आहे, विकासाच्या माध्यमातून जवळजवळ 30 वर्ष विरोधांकडे सत्ता होती, पण कसलाच विकास झाला नाही. रणजितदादांच्या माध्यमातून विकास कामं आणि आपले फलटणचे विद्यमान आत्ता आमदार सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून विकासाची कामं खूप प्रमाणात झालेली आहेत. आयुष्यमान भारत योजना असेल, तसेच बांधकाम कामगार योजना, ह्या अशा योजना प्रत्येक गावातून आम्ही राबवलेल्या आहेत आणि लोकांना त्याचे लाभ झालेले आहेत. त्यामुळं आणि कसं आहे, रणजितदादांसारखं नेतृत्व म्हणजे कसं आहे, सामान्य लोकांना आणि शेतकऱ्या वर्गाला वेळ देणारा नेता आहे आणि त्यामुळं 100% भाजपची सत्ता हिंगणगाव जिल्हा परिषद गटात येणार, यात काही शंका नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिंगणगाव परिसरामध्ये कोणत्या पक्षाचं वार जास्त येते किंवा कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं? भाजप पक्षाचं. का वाटतं तुम्हाला असं? भाजप पक्षाचं का वाटतं? भाजप पक्षाने कामं बी केलेली तशी. बर, याआधी अजित पवारांनी भाजप पक्षाची कामं केली ती, दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून चांगली कामं केली ती, बरंच सवलती दिल्यात. 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले, तर रेशनिंग फुकट दिले, भाजप फुकट देते रेशनिंग. आणखी हे सुरेश, हे सीमा सुरेश आणि नलवडे ह्या दोन्ही सीट निवडून येणार. याआधी तुम्हाला काय अडचणी होत्या आणि आता त्या या आधी तर सरकार काय दुसरं होतं ते देतच नव्हतं, आता भाजप सरकार भरपूर देते. अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत की येणाऱ्या काळामध्ये काय तुम्हाला सुखसुविधा मिळेल? देतील ना, देतील की आता ते आल्यावर आणखी देतील. बर. हां, आणि आता भाजपने चांगलं वातावरण केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की महिलांना काही सुखसुविधा इथं तुम्हाला मिळाव्यात किंवा तुमच्या जे वृद्ध वयोगटातील आहेत त्यांना काही सुखसुविधा मिळाव्यात? सगळ्यांना, त्यांना पण दिले की, विरोधकांना पण. अजितदादांनी काय महिलांना काय थोडं दिलं आहे का? 1500 रुपये महिन्याला दिलं. बरोबर. म्हणजे अजितदादा आणि भाजप एकत्रच आहे ती आता ह्या निवडणुकीला. पण बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल? भाजप सरकार आहे, का वाटतं तुम्हाला असं? कारण वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, आता इथं तरी यांना तीच सत्ता आहे. म्हणजे काय वाटतं की तुम्हाला काय असं बदल झाला आहे की त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की बीजेपी सरकार येईल? BJP सरकार. काय तुमच्या काय अपेक्षा आहेत की अजून काय तुमचे प्रश्न असतील काय सोडवले काय पाहिजे? आता झाले की सगळं पाणी बिणी सगळ्या गोष्टी दिलेल्या त्यांना आणि काय पाहिजे लोकांना? म्हणजे बायांना 1,500 मिळतात, परत लोक शेतकऱ्यांना PMची मिळते 2,000. आणि काय पाहिजे? आणि पहिले 75 वर्षात काही मिळालं का? मग त्याच्या आधी तुम्हाला काय भेटत नव्हतं असं नव्हतं. तुमची हां, हो, प्रतिक्रिया आहे? आपलं मतच आहे ते. आता निदान मिळतंय तरी मग हे सरकार चांगलंच आहे, कमळ भाजप. पुढील अजून काय प्रश्न तुम्हाला वाटतं की ते सुटायला हवे तिथले? आता काय सुटलेले आहेत बरेचसे. पाण्याचा प्रश्न होता ते सुटलेलाच आहे. मेन मूळ पाण्याचा प्रश्न होता तो तुमचा सुटलेला आहे आता. अच्छा हो, माझं 5 एकर बागायत झाली त्याच्यामुळं. अच्छा, त्याच्यामुळे तुमची शेती पूर्ण व्यवस्थित आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपच का वाटतं तुम्हाला? भाजप म्हणजे कामं करणारं ती केलेली ती कामं, त्यामुळे भाजपच यावं निवडून असे म्हणजे अपेक्षा आहे. आणि 100% भाजप येणार. काय काय कामं केलीत त्यांनी? कामं पाण्याचे केले, पाण्या संदर्भातनं केले, रेशनिंगचे, प्रत्येकाला रेशनिंग व्यवस्थित मिळते. मोदी सरकारने पैसे चालू केलं ते मिळले जातात. व्यवस्थित कामं चालीत. काही ना आम्हाला रस्ता बोंबलून दमलं पाणी पाजून काय मारता का? जित्यापाणी पाणी पाजा आणि मारून टाका. कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतं? भाजपच यायला पाहिजे. आज रुपया कोणत्या भाडव्याने दिलाय का कुठल्यानं? भाजपने असे काय कामं केले तुम्हाला वाटतं की तेच निवडून येणार? अहो 4 रुपये का व्हायना, रुपया माणूस कोणी रुपया देते का कोण कोणाला? सांगा की तुम्ही. बरोबर आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी काय कामं केली पाहिजे? रस्ता केलं पाहिजे, तर गावची सुधारणा केली पाहिजे. हे आमचं म्हणणं. आमचं वैयक्तिक नका काम करू. आम्ही म्हणत ना वैयक्तिक माझं काम करा.
ह्या पट्ट्याकडे जवळजवळ 250 उंबरा आहे. 250 उंबऱ्याला जायला यायला येईना. यांचं डोळे गेले तोही जाताना येताना दिसनावं यांना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यंदा वारं फिरणार, वारं बदलणार? बदलाय पाहिजे उलट. तुमचं म्हणणं असं की BJPच येणार? नमस्कार. या ठिकाणी आपण आलो सासवड आणि हिंगणगाव जिल्हा परिषद आणि सासवड पंचायत समितीगण. या ठिकाणी तुमचं नाव काय? सहदेव सावळाराम मोरे. सहदेव सावळाराम मोरे. बरं, काय वाटतं तुम्हाला, जोर कोणाचं आहे या भागात? BJP. सासवड गणात म्हणजे जिल्हा परिषद हिंगणगावला BJPचं जोर आहे. काय BJPने काय कामं केली या भागात? ही BJPने आत्तापर्यंत काम चालू आहे, संपूर्ण जे चालू आहे म्हणजे काय देवदारचं काम. देवदारचं काम BJPच्या माध्यमातूनच मार्गी लागलेलं. मार्ग लागले रणजित दादांच्या BJPच्या माध्यमातून म्हणजे निरादेवचं पाणी येतं आलं. काम चालू आहे. काम चालू आहे का? पाईपलाईन आहे. हां, म्हणजे या भागात सुजलाम सुफलाम या भागात होणार आहे. शेतकरी समाधान. संतोष बंडेकर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागली आता, तर काय परिवर्तन होईल ह्या भागात असं वाटतं तुम्हाला? कोणाची पार्टी लागेल काय वाटतं? भाजप. भाजप. कशाने म्हणता भाजप? भाजपची कामं आहेत. लाडक्या बहिणीला पैसे भेटले. बरं, अजून काम सभामंडपाचं दादांनी दिला. हा, दादांनी दिला आहे. मंदिराचं बरंच आणखीन काम चालू करणार आहे. बरं, वर्षात बरीचशी कामं केले दादाने. फाट्याचं काम आहे ती आता चालू झालेलं आहे. म्हणजे विकासाची वाटचाल चालू झाली. चालू आहे 100%. त्यामुळे परिवर्तन होणार असं तुम्हाला म्हणायचं? 100% होणार. आभार आहे. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? शेती करता. या ठिकाणी सत्ता परिवर्तन होईल असं वाटतं तुम्हाला? 100%. कोणाच सत्ता लागेल काय? भाजप. कशावर म्हणता? विकास. काय विकास झाला भाजपने? सगळाच विकास, रस्तं, पाणी सगळा विकास झाला. सगळा विकास झाला म्हणजे लोक समाधानीत. समाधानी आहे, 100% समाधानी. आपल्याला काय वाटतं? भाजपची सत्ता येणार. भाजप सत्ता येणार. काय म्हणजे गावात काय? आता खंडोबा मंदिराचं काम चालू केले दादांनी. बरं, दादांनी केले. दादांनी काम चालू केले. याच्या आधी काय म्हणजे असंच होतं? हो, ह्याच्या अगोदर आता ज्यांची सत्ता होती तर त्यांनी काय कामं केली नाहीत. काय नव्हतं केली? सभा मंडपाची वगैरे काय नव्हती? काय नाही. सगळं सभा मंडपाचं हे दादांनीच काम केलं. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे दादांनीच आता केली. दादांनी केली. याच्या आधी काय व्यवस्था? टाक्या 4 दिवसात एकदाच पाणी सुटत होतं. आता रोज पाणी सुटतं. रोज पाणी सुटते. 2-5 वर्ष काही काम केलं नाही. समोरच्या माणसाने आमच्या जिल्हा परिषदेच्या गटातल्या इथल्या गावातला माणूस असून त्यांनी काही काम केलं नाही. काय काम केलं नाही? काही काम नाही केलं. त्यामुळे आता रणजितदादांनी एवढं काम केलं, पाणी आणलं रणजितदादांनी. आणखीन आता प्रत्येक लाडकी बहिणीसाठी 1500 रुपये. आमच्या शेतकऱ्यासाठी लाईट बिल नाही. पुन्हा महिलांना अर्धी तिकीट आहे. एवढं कामं दादांनी केलेत ना. त्यामुळे परिवर्तन हे होणारच आहे, 100%. आणि ही जी सीट आता तिथे येत नाही ती सीट. त्यामुळे आमचं ते इथे ती हे ना हिंग आपले नलावडे बाई ती संतोष खताळ आणि ती बोटे बाय 100% येणार. 100% येणार. त्यात काही हे नाही. म्हणजे परिवर्तनाची लाट चालू आहे. परिवर्तन लाट चालू आहे. परिवर्तन दादा सचिन पाटील त्यांनी भरपूर कामं केलेली. भरपूर कामं. रात्रीचे आम्ही दार घराला गेलो रात्रीचे तर 6 हप्ते येतात. हप्त्याची दिवसाची चालू केली. किती कामं गेली. रोड काय भरपूर गेले. समाधानी येतं. समाधानी भाजपच्या माध्यमातून. पर्याय नाही. आणि 2000 रुपये येतात शेतकऱ्यांना. शिवाय आणखी मुख्यमंत्री येतात. महिलांना अर्धी तिकीट आहे. किती कामं किती काय BJP शिवाय पर्याय नाही आता देशात. काय ना म्हणजे नागरिक सुखी समाधान झाले. सगळे शेतकरी झाला. इथला आमचा उमेदवार आहे ना, काही नाही केलं 10 वर्षामध्ये. पहिली त्याची बायको उभी होती. तो त्यांनी फक्त कमवण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. विकास काय नाही. विकास काय नाही. वैयक्तिक लोकांची कामं काय नाही. काय नाही. शेतीची कामं नाही. शेतीची काही बरं. त्यामुळे परिवर्तन होणारच आहे. होणार आहे. सीट 100% दोन्ही गणातून निश्चित. आणि गटातून पण येणार. हिंगण गटातून. तर काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे परिवर्तन होईल किंवा कोणाची पार्टी येईल काय असं वाटतं? भाजपचीच पार्टी. तुम्हाला 1,500 रुपये येतात लाडक्या बहिणीचं. मग हे कोणी चालू केलं? मोदींनी चालू केलं. म्हणजे भाजपचे ह्याच्यावर म्हणताय तुम्ही. म्हणजे भाजपने काय काय केलं इथं? आमच्यासाठी खूप काय केलंय त्यांनी. लाडक्या बहिणींसाठी खूप केलेलं आहे. गावात काय काय झालं का सांग? सगळी सुधारणा चालूच आहे.
काय काय एखादं सांगा की बाबा एक हे सुधारणा झाली. फाट्याचं काम आले, बरं. बंधारे चालू आहे. बंधारे चालू कामाचं, आहे. या आधी काय नव्हतं गावात. हो काही नव्हतं. बर आता आल्यापासूनच खूप काही सुधारणा झाली. म्हणजे परिवाराची लाट चालू झाली असं म्हणायचं मला. हो हो. अजित भुजन कारंडे. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे आपल्याला माहिती आहे. हा तर कोण उभं आहे काय म्हणजे भाजपमधून विलास नलवडे यांची सून आहे बरं. आणि पंचायत समितीमधून संतोष हनुमान खताळ आहे. मग कोणाची पार्टी लागेल या ठिकाणी तुम्हाला काय या वाटतं. ठिकाणी आता तर सध्या भाजपचं कामाचं वेग असल्यामुळे थोडीसं लोकांचा कल जास्त भाजपकडे आहे. भाजपकडे हा. भाजपने काय काम केलं म्हणता. आता ही कॅनलचं काम प्रोसेस ती पूर्ण केली, परत ते फाट्याचं आखणी केली इकडे. बर तर निवडणूक लागली तर काय वाटतंय काय इथं कोणाची पार्टी कोणाची लागेल काय. भाजपची म्हणजे परिवर्तन होईल असं वाटतंय पूर्ण. कशावर म्हणता. 60 ते 65% मतदान होईल भाजपला. म्हणजे काय कारण सांगा की जरा. कारण कसं ही कामही नाही ती कोणाची बाबांची कामं नाहीत. काम नाहीत काय. मी तिकडे असताना मी इकडे काम इकडे आलो निघून. तिकडे म्हणजे कुठं होता तुम्ही. राजपाटीत होता. आता इकडे आला. आता इकडे आलोय. बरं काय येण्याचं कारण. याचकार काय काय कामध्ये नाही तोंड बघून कामध्ये येणे. बरं. एकट्याने कामाला एकट्याने खायची. बरं 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 हां हां हां. आता काय काय कामं चालू विकास कामं. आता फुल कामं येते. बरं आता जो 30 लाखाचा रस्ता दिला दादांनी कुठं काम पूर्ण झालं. इथं कारंडे होते, बंडलकर होते, बरं कोळेकर होते, डांबरीकरण. बरं याच्या आधी रस्ता नव्हता. पण माळबेनमध्ये एक रस्ता चाललाय आता. हां विकास कामं चालू आहेत. तुमच्या गावात काय भाजपने काय केलं. भाजपचं काम भाजप आता सत्तेत आले म्हणजे तालुका लेवलला आता भाजपचं काम चांगलं आहे. दादांच्या माध्यमातून काम चालू आहे. हो आणि त्या माध्यमाच्या जीवावरच जिल्हा परिषद पंचायत समिती भाजप या ठिकाणी काय होईल म्हणजे सध्या भाजप सत्ता तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे परिवर्तन होईल. परिवर्तन 100% अटळ आहे नक्की. आणि त्याच्या जोरावर भाजप विजय होणार आहे. म्हणजे याकडे काम सांगा भाजपने तुमच्या गावात केलं. भाजपचा महत्वाचा विषय म्हणजे कॅनलचा प्रश्न. म्हणजे आजपर्यंत प्रलंबित राहिलेला प्रश्न भाजपच्या माध्यमातून प्रलंबित होता. कमीत कमी आता मला ते 30-35 वर्ष प्रलंबित असलेला विषय मार्गी लावला. 35 वर्ष होता. त्या भागातल्या लोकांना पाणी नव्हतं. पाणी अजून जावं काही ठिकाणी आता कॅनलचं फाट्याचं काम चालू आहे. बरं निम्मा भाग पाण्याचा निम्मा भाग पाण्याचा नाही. मग त्या भागाचा महत्वाचा प्रश्न एक वर्षभरातच पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. सुटेल. हिंगणगाव जिल्हा परिषद आणि सासवड पंचायत समिती आणि हिंगणगाव पंचायत समिती घरातील जनता 100% तिन्ही भाजपला मतदान देऊन तिन्ही भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत. जिल्हा परिषदेची आणि पंचायत समिती निवडणूक लागली याच्यामध्ये भाजपच निवडून येणार आहे. कारण भाजपने जे काय कार्य केले ते गावामध्ये केले, तालुक्यामध्ये केली, जिल्ह्यामध्ये केली. काही सत्ता नसताना त्यांनी कामं केलेले आहेत. आज जर यापुढे जर सत्ता त्यांची आली तर नक्कीच आपल्या गावाचे विकास होणार आहेत. या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये रणजितदादा माजी खासदार रणजितदादा निंबाळकर यांनी सायकलचं वाटप केलं. ज्या मुली शाळेत जात होत्या त्या मुलींना अडचण होती जायला त्यांना सायकली दिल्या. भांड्याचं वाटप केलं गोरगरिबांना. आणि काय सबसिडी देतात ह्याच्यामध्ये गॅसमध्ये सबसिडी देतात. त्यांना आपल्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये त्यांना पैसे मिळतात. एस टीला अर्धी तिकीट आहे. मग ह्याच्यापेक्षा आणखीन छोटे छोटे वस्तू त्यांना मिळतात. लोकांचं समाधान आहे त्याच्यामध्ये. अजून विकास पाहिजे असेल तर अजून आपल्याला त्यांना निवडून देणं हे गरजेचं आहे. आणि हे निवडून येणार हे नक्कीच आमच्या गावचं बदल करून देणार त्यांना. या पाठीमागे सुद्धा एक प्रदीर्घ काळ एक हे होतं राजकारण चालू होतं. त्यामुळे काय कामं झाली नाही. ते फक्त नावासाठी होतं. त्यांनी नाव करायचं होतं आणि स्वतःचं कामवायचं होतं. दुनियाचं त्यांना काय घेणं देणं पडलं नाही. आज आमच्या जर मसनवाट्यामध्ये बसलं बसायला जागा नाही आम्हाला. तिथली परिस्थिती अशी. तिथं पाणी आत्ता जर गेलं कोणी मिळलं तर तिथं पाणी घ्यायचं म्हटलं तर तिथं हापशीसुद्धा नाही. ते अशा अडचणी जायचं म्हटलं तर रस्ता नाही, लाईटी नाहीत, करून देत करायचं नाही त्यांना. कोणाच्या घरामध्ये खांब रवलेले जुने पुराणे ते काढायचं म्हणून काहीच नाही होत. म्हणजे त्यांना कामाचं काही घेणं देणं नाही. गावचं काय त्यांना घेणं नाही. निवडणुकीपुरतं यायचं, आश्वासनं द्यायचं, झुलत ठेवायचं आणि मतदारात झुलत ठेवायचा प्रश्न मिटला त्यांचा. यावेळी सत्तांतर नक्की होण्याचं शक्य आहे. यावेळेला 101% भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो देश चालला आहे त्यांचं सरकारनं राज्यात त्यांचं सरकार आहे. आज जिल्हा परिषदेला आम्हाला आणायचं म्हणजे आणायचं. लोकांचा मनाचा कौलच बदललेला आहे. नमस्कार दादा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होऊ घातली त्याबद्दल आता 5 तारखेला मतदान आहे. तर आम्ही थोडासा जनतेचा कौल घेतो. तर आपलं काय मत आहे यंदा काय होईल. नमस्कार, मी सागर निंबाळकर, आदर्गी खुर्द.
म्हणजे आपल्या बी जे पीचे जे कार्य आहेत का नाही, म्हणजे एकदम तळागाळापर्यंत सगळे पोचलेले आहेत कामं टोटल. रस्ते म्हणा, तुमचे इंडस्ट्रीज, गावातले सगळे म्हणजे गटर, हे जे ग्रामीण भागाचे लागतात का नाही सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. एवढं काही हेच नाही. आणि मतदानाचा बी सगळा कौल हा बी जे पीच्याच बाजूने का बी जे पीकडूनच का होणार? इतर पक्षसुद्धा आहेत, बी जे पीचं असं काय इथं या गावात केलं बी जे पीने? नाही, रस्ते, तुमचे बाकीचे कामं. आता आमचंच वैयक्तिक सांगतो, ज्यावेळी आम्ही ज्या वस्तीवर राहतो का नाही, तिथं आमचे सगळ्यात मेन प्रॉब्लेम क्रिटिकल रस्त्याचा होता. तो आमचा एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे रस्त्याचा. सगळ्यात मोठा तो प्रॉब्लेम होता आम्हाला. आणि आता एक भविष्यात आम्ही बापूंना ह्यांना सांगून आमचं ती लाईटचं बी काम करून घेतील. ते ग्रामीण भागात काय लागते आपल्या? रस्ते, लाईट, गटार, हेच व्यवस्थित गोष्टी लागतात ना. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लागल्यात, तर यावेळी काय होईल असं काय कोणतं कौल? आम्हाला आता बदल पाहिजे. आतापर्यंत जे 10 वर्ष जे काम काहीच काम झालं नाही आमच्या गावात. रस्त्यांची कामं नाहीत, पुलाचं काम नाही, बरेच काम व्हायचं, डेव्हलप व्हायचं. आपलं गाव अजिबात म्हणजे डेव्हलप नाही बिलकुल. तर ती जे आमचं आता जे करेल का नाही काम आमचे, तीच त्यांना आम्ही बदल करणार. आम्ही आमचं कमळला जाणार. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटणमधील श्रीराम सिटीमध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 992264 3104. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.